आपण आयुष्यामध्ये प्रयत्न करत असतो त्या वेळेला ते म्हणतात की माणसाने काय केलं पाहिजे, तर ह्या आधीच्या 4 गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे. फक्त दैवावर अवलंबून राहून काहीही उपयोग नाही. कर्माची सिद्धी या 5 घटकांमुळे होत असते. पण माणसं काय करतात म्हणे की हे 4 घटक नीट सांभाळत नाही आणि 5व्या घटकालाच ते दोष देतात, दैवाला दोष देतात. म्हणून समर्थांनी, रामदास स्वामींनी प्रयत्नाला फार महत्त्व दिलेलं आहे. यत्न तो देव जाणावा असंच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि प्रयत्नावर त्यांनी खूपच आळसाचा त्यांनी अगदी निषेध केलेला आहे रामदास स्वामींनी. आणि प्रयत्नाचा उदंड गौरव त्यांनी गायलेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की उदंड साक्षेपी प्रयत्न म्हणजे देवत्वाकडे जाण्याचा सन्मार्ग आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगटिता तेलही गळे असं म्हटलेलं आहे. आता वाळूचे कण रगडल्यावर कधी तेल गळणार आहे का? पण अशी ही जी केलेली आहे सुभाषित, ही कशासाठी केलेली आहे की माणसांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे म्हणून केलेली आहेत. म्हणजे समर्थपूर्व त्यांनी सांगितलं आहे कोणत्याही संतांनी यत्नाला एवढं महत्त्व दिलं नव्हतं, दैवाला जास्त महत्त्व दिलं होतं पूर्वी. पण समर्थांनी मात्र प्रयत्नांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. अनेक त्यांची मनाचे श्लोक आहेत, अनेक त्यांचे स्फुट काव्य आहेत. आणि भाग्यासी काय येऊणे रे यत्ना वाचूनी राहिले, यत्न तो करावा ऐसा हेची आधी कळेची ना. यत्नाचा लोक भाग्याचा, यत्ने विण दरिद्रता असं म्हटलेलं आहे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे असं सांगितलेलं आहे. खूप खूप आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती. म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा समाधान. करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. अशी सगळी दासबोधातली वचनं आहेत. म्हणजे समर्थांचा हा सगळा जो विचार आहे हा ऐहिक वैभव वाढवणार आहे. प्रयत्नांना त्यांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि हिंदुस्थानच्या त्यांनी जेव्हा तीर्थाटन केलं, संबंध भारतभर ते फिरले, पायी प्रवास केला, तर त्याच्यामध्ये त्यांना दिसलं की असे मृतपाय झालेले लोक आहेत, दैववादी आहेत, प्रारब्धवादी आहेत, असा दीनमाना समाज त्यांनी बघितला मरगळलेला वगैरे. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण यांना बलोपासना शिकवायची, यांना प्रयत्नाचं महत्त्व समजावून द्यायचं. आणि मग त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडलं ते सगळे स्फुट काव्य आणि सगळे मनाचे श्लोक, अनेक प्रकारचं त्यांचं दासबोध तर फारच छान आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे प्रारब्धवादाचा युक्तिवाद खोडून प्रयत्नवादाची उदंड महती समर्थांनी गायलेली आहे. म्हणून अधिष्ठान, कर्ता, साधने, त्याचे प्रयत्न, हे 4 घटक महत्त्वाचे तर आहेच. आणि त्याच्या पुढचं दैव. मग कदाचित दैव 10% असेल, कदाचित 15% असेल, कदाचित 5% असेल. दैव पण महत्त्वाचं आहेच आहे. आता त्याच्यासाठी पण छान आपल्याला पटावं म्हणून त्यांनी उदाहरणं दिली आहेत 2, की छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. तर छत्रपती शिवाजी महाराजांना दैव हे नेहमी अनुकूल होतं. त्यामुळे ते जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले आणि त्यांच्या अंगाला ते सगळं हे केले, चिलखतं घातलेली होती, सील केलेलं होतं सगळं अंगाला, आणि ते नसतं केलं तर मग त्या अनर्थ घडला असता. पण ते केलेलं होतं. आणि बंकरांनी सल्ला दिला होता त्यांना की शिवबा अंगाशी सील करावे. अंगाला सील केले, चिलखत घातले झग्याच्या आत, आणि म्हणून कट्यार चालवली. अफजल खानाने कट्यार मारली त्यांना, तरीसुद्धा त्यांना इजा झाली नाही, कारण की आतमध्ये सगळं त्यांनी हे केलेलं होतं. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी की आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराज जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला पेटाऱ्यातून बाहेर पडले, मिठाई 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 म्हणून, आणि मिठाईच्या पेटाऱ्यातून. पण त्यांचं ते ज्या पेटाऱ्यात बसले होते तो पेटारा जर उघडला गेला असता तर काय झालं असतं? शिवाजी महाराज पकडले गेले असते. पण कुणाला शंका आली असती आणि पेटारा उघडला गेला असता तर तलवारीचे घाव पडले असते. पण पेटारे उघडले गेले नाही आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज अलगद बाहेर पडले.
म्हणजे काय झालं, हे दैवम चैवात्र पंचमम, दैव त्यांना अनुकूल होतं या ठिकाणी. आधीचे तर त्यांचे सगळे प्रयत्न होतेच, पण दैवही त्यांना अनुकूल होतं. पण सावरकरांना मात्र त्याच्या उलट झालेलं आहे. समुद्रामध्ये उडी घेतली त्यांनी, त्यांचं अंग सोलून निघालं, परंतु काय झालं, फ्रान्सच्या किनाऱ्याला ते लागले आणि नेमकं कुणाच्या तरी हातात पडले. फ्रेंच रक्षकांनी त्यांना पकडलं तिथे आणि मग लाच घेतली त्यांनी आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी ब्रिटिशांच्या हवाली करून दिलं. म्हणजे तिथे ते पकडले गेलेले आहेत. म्हणजे असं की दैवम चैवात्र पंचमम, एकाला दान अनुकूल पडले, एकाला दान प्रतिकूल पडले. आता हे दैवाच्याच हातात आहे. म्हणून ते म्हणतात की दैव असेल पाचवे, पण अधिष्ठान, करता, त्याची साधने, त्याने केलेले प्रयत्न यांचे महत्त्व कमी होत नाही. उलट त्याला अपयश आले तरी दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे प्रयत्न पुढल्या पिढ्यांना मार्गदर्शन ठरले. जसे आपले हे सगळे स्वातंत्र्यवीर, सगळे हे जे यांचं वासुदेव बळवंत फडके वगैरे, भगतसिंग आहे, म्हणजे यांना दैव अनुकूल नव्हतं, त्यांचा तिथे अंत झालेला आहे. पण निदान पुढच्या पिढ्यांनी त्यांचा आदर्श ठेवला. आजही आपण त्यांचं नाव घेतो. असा हा श्लोक आहे. म्हणजे हा अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. मी सुरुवातीला जेव्हा गीता शिकले ना, तेव्हा कुठल्याही गीतेच्या अर्थाचं पुस्तक आलं की आधी हा श्लोक काढायची. 14वा श्लोक काढायचा, त्याचा अर्थ बघायचा. काय प्रत्येक याच्यामध्ये थोडे थोडे वेगळे अर्थ दिलेले असतात, वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या असतात. त्यामुळे असा हा याचा अजून अन्वयार्थसुद्धा वेगळा आहे ह्या श्लोकाचा, तो पण वेगळा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला की त्यांनी तर या ठिकाणी काय केलं आहे की देह हा जो आहे आपला, हेच कर्माचं अधिष्ठान म्हटलेलं आहे. आपल्या देहाच्याद्वारेच कर्म घडतात ना, म्हणून देह हे अधिष्ठान आहे. जीवात्मा हा कर्ता आहे. ज्ञानेंद्रिय ही साधने आहेत आणि प्राणांची वायुरूप क्रियाशक्ती ह्या पृथक चेष्टा आहेत. आणि देवतांचा समुदाय ही पाचवी गोष्ट आहे, दैवम चैवात्र पंचमम. देवतांचा समुदाय म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता असते. हाताची देवता, पायाची देवता, मग त्यांना संतुष्ट केलं पाहिजे. ते संतुष्ट असतील तर मग दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलं आहे. मग आता ज्ञानेंद्रियांच्या आपल्या देवता, कानाची देवता दिशा, त्वचेची देवता वायू, स्पर्श होतो ना आपल्याला, डोळ्यांची देवता सूर्य, जिभेची देवता वरुण, नाकाची देवता अश्विनी कुमार, वाणीची देवता अग्नी, हाताची देवता इंद्र, आपलं ऐकून घ्यावं, आपल्या ज्ञानात भर पडते. पायाची देवता उपेंद्र, उपस्थ आणि पायू जे खालची दोन इंद्रियत आपली, प्रजापती आणि मित्र म्हणजे यम. शरीराची देवता आहे पृथ्वी, मनाची देवता चंद्र, बुद्धीची देवता बृहस्पती, प्राणाची देवता सद्योजात, अपानाची देवता वामदेव, प्राण अपान व्यान उदान समान 5 प्राण आहेत ना. समानाची देवता अघोर, उदानाची देवता तत्पुरुष आणि व्यानाची देवता ईशान. असा हा इंद्रिय समूह, आणि त्या इंद्रिय समूहांच्या वेगवेगळ्या देवता असतात, असाही या श्लोकाचा एक अर्थ केला जातो. अधिष्ठानम तथा करता. आता मागच्या श्लोकामध्ये कर्माचे 5 घटक सांगितले, म्हणजे हे अधिष्ठान, कर्ता, विविध चेष्टा वगैरे. पण आता कोणत्या प्रकारे कर्माच्या सिद्धीचे हेतू होतात त्याचं वर्णन आता पुढच्या श्लोकात आहे, 15व्या श्लोकामध्ये. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून अथवा त्याच्या विपरीतही जे काही कर्म आरंभितो त्याची ही 5च कारणे आहेत असं त्यांनी सांगितलं. आता शरीर, वाचा, मन हे 3 घटकच सर्व कर्माची कारणे आहेत. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, याच्यामुळे कर्म घडतं. कशामुळे? शरीर, वाचा आणि मन याच्यामुळे. आणि हे स्पष्ट झालं म्हणून भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये आपल्याला शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप सांगितलेलं आहे. आपण बघितलं बघा 17व्या अध्यायामध्ये.
शारीरिक तप म्हणजे काय, वाचिक तप म्हणजे काय, मानसिक तप. ते तप केल्याने काय होतं की तपामुळे सर्व कर्मे आपली सात्विक व्हायला लागतात. आणि परंतु माणसं हे तप करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे काय होतं, शरीर अशुद्ध, वाचा अशुद्ध, मन अशुद्ध आणि त्याच्यामुळे कर्मही निषिद्ध कर्म त्याच्याकडून घडतात. आणि म्हणून शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप करायला पाहिजे हे तिथे सांगितलं आहे त्यांनी. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. की शरीर, मन आणि वाणी याच्यामुळेच कर्म घडत असतात आणि म्हणून तप सांगितलेलं आहे. आणि ते तप जर केलं नाही तर न्यायं वा विपरीतं वा, म्हणजे चांगली कर्म आणि वाईट कर्म ही कशामुळे घडतात, तर त्याच्यामुळे शरीर, वाणी आणि मन याच्यामुळे घडतात. मग कर्माच्या सिद्धीची जी 5 घटक सांगितले त्याच्याहून आत्मा भिन्न आहे. शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं हे आपल्याला गीता वारंवार सांगते. 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला, त्याच्यामध्ये हेच सांगितलं होतं. आत्म्याला कर्तृत्व भोक्तृत्व काहीच नाही आहे. ते सगळं आपल्या ह्या सूक्ष्मदेहाला आहे. सूक्ष्मदेह म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार. तरीही जो आत्म्यालाच कर्ता मानतो. मध्ये ती गोष्ट सांगितली होती ना की इंद्र आणि ह्यांचा म्हणजे इंद्रदेवांचा राजा आणि हिरण्यकश्यपू राक्षसांचा राजा, दोघं जण एकदा बृहस्पतीकडे का ब्रह्मदेवाकडे गेले म्हणे आणि ते म्हणाले की आम्हाला आत्मज्ञान द्या. आता मला आठवली गोष्ट म्हणून सांगते. आत्मज्ञान द्या म्हणे आम्हाला. तर ह्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं दोघांनाही की जा तिथे एक पाणी आहे, पाण्याची विहीर आहे, त्याच्यामध्ये जा आणि बघा तुम्हाला काय दिसतंय. मग एका ठिकाणी हिरण्यकश्यपू गेला, एका ठिकाणी इंद्र गेला. हिरण्यकश्यपूने पाहिलं, त्याचा स्वतःचा देह त्याला त्या पाण्यामध्ये दिसला. त्याला असं वाटलं की शरीर म्हणजेच आत्मा, शरीर म्हणजेच मी. तेच ज्ञान त्याने घेतलं. ते विपरीत ज्ञान होतं खरं. त्याला वाटलं हेच आणि तो निघून गेला. आणि मग त्यांनी आपला पुतळा तिथे उभारला आणि मी म्हणजेच देव आहे, मी म्हणजेच ईश्वर आहे, ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. म्हणजे देहावर अधिष्ठित असलेला हा सगळा राक्षस समुदाय होता, देहालाच आत्मा मानणारा. म्हणून देह अमर करण्यासाठी तपश्चर्या केल्या त्यांनी. पण इंद्र हा देवांचा राजा होता, इंद्र हा सात्विक होता. त्यामुळे त्यांनी जेव्हा त्या पाण्यामध्ये स्वतःचं शरीर पाहिलं तेव्हा त्याला असं वाटलं नाही नाही, हा देह म्हणजे मी काही नाही आहे, कारण मीचा कधी नाश होत नाही, आत्म्याचा कधी नाश होत नाही. मग हा देह म्हणजे काही आत्मा नाही, देहाचा तर नाश आहे. मग तो परत गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला म्हणाला तुम्ही सांगितलं पाण्यात बघा, मी बघितलं, मला शरीर दिसलं. शरीराला तर अंत आहे, शरीराचा अंत होतो. मग आत्मा म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय. मग ब्रह्मदेवाने सांगितलं अजून 1000 वर्ष तू तपश्चर्या कर, मग मी तुला सांगतो. मग त्यांनी अनेक वर्ष, हजारो वर्ष तपश्चर्या केली. मग तो परत आला. मग परत आला तर मग त्याला असं ज्ञान झालं की बुद्धी म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आणि देहाचं झालं. मग देहानंतर बुद्धी, मन, चित्त, अहंकार, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक 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 आत 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 जाणाऱ्या आहेत. आणि असं करत करत तो ब्रह्मदेवाकडे प्रत्येक वेळेत येत होता आणि ब्रह्मदेव त्याला सांगत, त्याच्या पुढची पायरी सांगत होता. आणि मग ह्याच्या लक्षात येत होतं की नाही, याला अंत आहे. म्हणजे सूक्ष्मदेह, हा स्थूल देह झाला, मग सूक्ष्मदेहसुद्धा जातो, मग कारणदेहसुद्धा, म्हणजे थोडी अवघड आहे ती गोष्ट, महाकारण देह. आणि मग त्याच्या लक्षात येतं की ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये खूप जिज्ञासा आहे आणि ह्याला सगळं जाणून घेण्याची इच्छा आहे. मग ते म्हणतात की आता तू आत्मज्ञान घेण्याच्या लायकीचा आहेस. तिथपर्यंत गेल्यानंतर आणि त्याच्या पुढचं मग आत्मज्ञान, ते काही कोणी तोंडाने सांगूही शकत नाही आणि तो ज्याचा त्याचा अनुभवच असतो. म्हणजे अशी ती गोष्ट आहे की त्याहून आत्मा, शरीराहून आत्मा भिन्न आहे. आत्म्याला कर्तृत्व भोक्तृत्व नाही, तरीही जो आत्म्यालाच कर्ता मानतो तो दुर्मती असतो, असे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतात. 16वा श्लोक आहे. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः.
परंतु असे असताही जो पुरुष अशुद्ध बुद्धी असल्यामुळे त्या विषयात केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो आणि तो मलिन बुद्धीचा अज्ञानी यथार्थ समजत नाही. म्हणजे ते ज्ञान त्याचं कसं असतं, विपरीत ज्ञान असतं. आत्म्याला पुरुष समजणं म्हणजे आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं, तर तो शरीरालाच आत्मा समजतो असं त्यांनी सांगितलं. आत्मा त्याच्याहून खरं तर वेगळा आहे. आत्मा कसा आहे, दुसऱ्या अध्यायात आपण पाहिला, उदासीन आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, अद्वितीय आहे. आणि सूर्य ज्याप्रमाणे दृश्य पदार्थांना प्रकाशतो त्याप्रमाणे आत्माही कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. म्हणजे त्याच्या उजेडामध्ये त्याच्या बुद्धीच्या आपण म्हणतो ना कधी कधी आपल्या बुद्धीत प्रकाश पडला असं म्हणतो आपण. म्हणजे ती बुद्धी किंवा तो आत्मा अधिष्ठान आहे, त्याच्यावरच आपण सगळं करत असतो, त्याच्या आधारावर सगळं करत असतो. तो प्रकाशन करतो, तो स्वतः काहीच करत नाही. म्हणजे सूर्य जसा उगवतो, दिवस आणि रात्र स्वतः असतो का सूर्य? म्हणजे सूर्य म्हणजे दिवस आणि सूर्य म्हणजे रात्र असं काहीच नसतं. सूर्यामुळे दिवस आणि रात्र होतात. तसं आपल्या अस्तित्वावर सूर्य दिवस रात्र दाखवतो. त्याप्रमाणे कर्म आणि कर्माचा करता न होता आत्मा त्या दोघांचे प्रकाशन करतो. म्हणजे आत्म्याशिवाय काहीच नाही, पण आत्मा कशातच नसतो. आत्म्याशिवाय काहीच नाही आणि आत्मा कशातच नसतो असं आहे ते. परंतु काही जे असतात अकृत बुद्धी म्हटलेलं आहे त्यांना, अशुद्ध बुद्धीचे असे जे असतात ते चैतन्य, ईश्वर, ब्रह्म यांना सगळ्यांना देहाच्याच मर्यादेत आणतात, की देह जसा दिसतो तसंच हे असेल असं त्यांना वाटतं. म्हणजे घुबड ज्याप्रमाणे रात्रीला दिवस मानतं, घुबडाला दिवसा दिसत नाही ना, त्यामुळे रात्री त्याला दिसतं तर त्याला वाटतं हाच दिवस आहे. तसं आणि कर्माचं कौतुक प्रकृतीचं असतं, आत्म्याचं नाही. भगवंतानी हे पूर्वी सांगितलेच आहे. कितव्या श्लोकात? तिसऱ्या अध्यायामध्ये. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तिसऱ्या अध्यायातला 27वा श्लोक आहे की सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात आणि तरी अहंकाराने माणूस काय म्हणतो, मी करता आहे, मी केलेलं आहे असं. थांबले.